झटपट तयार होणारी अगदी फ्रेश जिरा पावडर कशी तयार करायची आज आपण बघूया. त्यासाठी एक बाउलभर मी जिरं घेतलं आहे. एक पॅन घेतलं आहे जाडबुडाचं. त्यामध्ये मी जिरं छान भाजून घेणार आहे. त्यासाठी मी फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे. हळूहळू तिचा कलर चेंज होऊ द्यायचा आणि कलर डिपेंड तुम्हाला किती डार्क हवा आहे. मी तुम्हाला साधारण दाखवेल की मी एक अशी पिंकिश लेअर येते भाजलेली. ते झालं की मी बंद करते, कारण भाजल्यानंतर तिचं जेव्हा आपण ग्राइंड करतो तिचा कलर चेंज होतो. त्यामुळे नक्की तुम्ही भाजताना खूप जास्त भाजू नका, कारण खूप जास्त भाजली तर ती कडू लागते. जेव्हा आपण दही तयार करतो पराठ्यांसोबत किंवा आपली चाटसाठी, त्यासाठी ही स्प्रिंकल करायलाही खूप छान लागते. एक तर फ्रेश असतं, त्याच्यातलं हळूहळू आपण जेव्हा ती भाजतो तेव्हा तिचा अरोमा आणि ते ऑइल जे सुटतं त्यामुळे एक छान वेगळी टेस्ट येते. नक्की करून पहा तुम्हीही. फार वेळ लागत नाही आणि एकदा बनवली की 1-1.5-2 महिने आरामात टिकते. कुठलंही फंगस लागत नाही. म्हणून फ्लेम नेहमी मिडियम टू लोच ठेवायची आहे. आता तुम्हाला मी 2 कलरमध्ये दाखवते. ही आता आहे माझी कच्ची जिरं आहे आणि हे मी भाजल्यानंतरचा कलर आहे. हा कलर येऊ द्या तुम्ही. त्याच्यानंतर ग्राइंड करताना एक लक्षात ठेवायचं, पल्स मोडवर करायचं. पल्स मोड म्हणजे एकदा फिरवायचं 1-2 मिनटं आणि मग बंद करायचं. म्हणजे ती अशी पावडर तयार होते. तिचं ऑइलनी ती चिपकत नाही. अशी अशी पावडर नक्की बनवून बघा आणि आवडली तर माझ्या कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.